आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे। जास्तीत जास्त वेळ स्क्रीन बघण्यामध्ये अनेक जण घालवतात। मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहीतच आहे, पण रोजच्या जगण्यावरही मोबाईल जास्त बघितल्यास परिणाम होतो। तसंच आता उष्णतेचे प्रमाण देखील वाढत आहे। यामुळे अनेक जण घराबाहेर न पडता घरातच मोबाईल पाहत असतात। यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो। तर ते कोणते व त्याविषयी काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती आपण डॉक्टर सचिन पवार यांच्याकडून जाणून घेऊयात। बघायला गेलं तर मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवी शरीरावर बरेच दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। त्यात आईज डिसऑर्डर होऊ शकतात, स्लीप डिसऑर्डर होऊ शकतात, मेंटली एखादा व्यक्ती एक्झॉस्ट होऊ शकतो, मेंटल डिसऑर्डर्स होऊ शकतात, फिजिकली एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा, फटीग येऊ शकतो। मोबाईलच्या अतिवापरामुळे एखाद्या पेशंटचा, एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो। सतत मोबाईलच्या वापरामुळे डोकेदुखीचा विकार होऊ शकतो। असे वेगवेगळे प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला मोबाईलच्या अतिवापरामुळे हे पाहायला आज या ठिकाणी मिळत आहेत। तर आता आपण घेऊया की उन्हाळ्यामध्ये जर मोबाईलचा अतिवापर झाला तर काय काय घडू शकतं। संपूर्ण महाराष्ट्रात आणि पुणे शहरामध्ये आपण एक हीट वेव्ह ही सर्वजण अनुभवत आहोत आणि ह्या हीट वेव्हमध्ये वातावरणातलं तापमान हे बऱ्यापैकी वाढलेलं आहे। वातावरणातलं वाढलेलं तापमान आणि आपण मोबाईलचा अतिवापर करत आहोत। सध्या बाहेर उष्णता असल्यामुळे बरेच जण घरात बसून स्क्रीनवरती काम करत आहेत। मोबाईलवरती बरेच जण मोबाईलचा अतिवापर हे करत आहेत। मोबाईल आपला अगोदरच गरम असतो, वातावरणातलं गरमी बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि ह्या सर्व दोन्ही गोष्टीमुळे आपल्या शरीराचं तापमान हे वाढायला कारणीभूत ठरू शकतं आणि शरीराचं तापमान जर वाढलं तर शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतात, शरीराला अशक्तपणा येऊ शकतो, हीट स्ट्रोक पण होण्याची, सनस्ट्रोक होण्याची पण या ठिकाणी शक्यता आपण नाकारू शकत नाही। असे बरेच प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स हे मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतात। मोबाईलच्या अतिवापरामुळे स्क्रीनवरती जर बघायला गेलं तर आपल्या डोळ्यांचे बरेच विकार या ठिकाणी पाहायला मिळतात। उष्णतेमुळे आधीच आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे डोळ्याला ड्रायनेस येऊ शकतं, डोळ्यामध्ये इरिटेशन होऊ शकतं, व्हिजनचे कॉम्प्लिकेशन्स बऱ्यापैकी होऊ शकतात आणि यामुळं आपण मोबाईलचा अतिवापर व स्क्रीनपासून शक्यतो आपण कमी वापर केलेलाच आज या ठिकाणी या उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगावंसं वाटत आहे। तर आता काय उपाय केले पाहिजेत। उन्हाळ्यामध्ये आपण उन्हापासून जर सगळं संरक्षण करायचं असेल स्वतःचं तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं आवश्यक आहे। आपलं शरीर हे हायड्रेट असणं गरजेचं आहे। मोकळ्या हवेमध्ये आपण राहणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे फॅन, AC, कूलर अशा प्रकारच्या उपकरणांचा वापर करून आपण उष्णतेपासून आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, आपल्या मित्रपरिवाराचा बचाव करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मोबाईलपासून दूर राहणं गरजेचं आहे असं मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। नमस्कार, धन्यवाद। आपण पाहिलं की मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप न लागणे, तणाव येणे, डोळे आणि झोपेचे विकार तसेच मानसिक आरोग्य आणि डोकेदुखीचा त्रास देखील होऊ शकतो। तर अशा परिस्थितीत मोबाईलचा अतिवापर करणं टाळावं व जास्तीत जास्त पाणी पिणे व मोकळ्या जागेत फिरणं देखील तितकंच गरजेचं आहे, अशी माहिती डॉक्टर सचिन पवार यांनी दिली। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।